नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। आदिवासी पारधी भगिनींचे म्हणणं न ऐकताच आदिवासी मंत्री अशोक उईके यांचा काढता पाय। तर आदिवासी विकास विभागाच्या योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावी व पारदर्शक पद्धतीने करा, आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके यांचं प्रतिपादन। आता बघूया सविस्तर बातम्या। 17 जून रोजी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी गायरान धारकांनी गायरान सोडवा अशी नोटीस देण्यात आली आहे। त्यानंतर या नोटीसच्या विरोधामध्ये गायरान धारक मोठ्या संख्येने विरोध करत आहे। त्याचाच एक भाग म्हणून आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावरती आदिवासी मंत्री अशोक उईके हे आले असता त्यांच्या भेटीसाठी पारधी आदिवासी महिला आल्या होत्या, तेव्हा तुमच्या जमिनी कोणीच घेणार नाही असं बोलत त्यांनी काढता पाय घेतलाय। तो आणि उद्देश समोर ठेवून PM जनमन योजना सुरू केलेली आहे। दुसरी योजना धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान, यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 4975 गावं निवडलेली आहे। त्यापैकी सर्व विभागांतर्गत विविध जिल्ह्याचा आढावा घेणं हा संपर्क आणि संवाद सुरू असल्यामुळे आपल्या संभाजीनगर या विभागामध्ये जिल्ह्यामध्ये आम्ही आढावा घेतला असता अतिशय समाधानकारक कार्य दिसलं। येणाऱ्या काळामध्ये PM जनमन सोबतच धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान केंद्र सरकारची योजना असली तरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, आदरणीय एकनाथजी शिंदे, आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात 100% या योजनेची अंमलबजावणी होणार आहे अशा प्रकारचं आजच्या आढाव्याच्या निमित्तानं आम्हाला निदर्शनात आलं। आणि निश्चितच सर्व कलेक्टर, CO आणि आमचा आदिवासी विभाग आणि आमचे सर्व लोकप्रतिनिधी याच्यावर विशेष लक्ष ठेवून असल्यामुळे निश्चित योजनेचा लाभ सर्वांना मिळणार आहे। आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके यांनी आज प्रधानमंत्री जनमन योजना व प्रधानमंत्री धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियान योजना, शबरी आदिवासी घरकुल योजना आदींसह आदिवासी विकास विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेतलाय। छत्रपती संभाजीनगर येथील आदिवासी विकास विभागांच्या योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावी व पारदर्शक पद्धतीने करा असे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत। विभागीय आयुक्त कार्यालय येथे आयोजित आढावा बैठकीला खासदार संदीपान भुमरे, आमदार भीमराव केराम, आमदार संजना जाधव, विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त जितेंद्र चौधरी, प्रकल्प अधिकारी चेतना मोरे आदी बैठकस्थळी तर दूरदृश्य प्रणालीद्वारे विभागातील जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच प्रकल्प अधिकारी उपस्थित होते। यावेळी प्रधानमंत्री जनजातीय आदिवासी न्याय महाअभियान योजना, धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान, वन हक्क दावे याबाबतचा सविस्तर आढावा घेत आदिवासी विकास मंत्री डॉक्टर उईके म्हणाले की देशातील आदिवासी बांधवांच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान ही योजना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू करण्यात आली आहे। देशातील आदिवासी भागांमध्ये सेवा व पायाभूत सुविधा देणं हे या योजनेचं उद्दिष्ट आहे। आदिवासी बांधवांना शेवटच्या घटकापर्यंत विविध योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी गावनिहाय नियोजन करा। आदिवासी गावपाड्यांमधील आदिवासी बांधवांचं जीवनमान उंचावण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणं आवश्यक आहे। आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवरती कायम विभागाचं लक्ष असणार आहे। विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासोबतच एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्यात। आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या निवास, भोजन, शिक्षण, शिष्यवृत्ती योजना व अन्य मूलभूत सुविधांचा लाभ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावा यासाठी नियोजनपूर्व व योजनांची अंमलबजावणी करा असे निर्देशही त्यांनी दिलेत।
तसेच शबरी आदिवासी घरकुल योजना, धरती आबा जनजाती उन्नत ग्राम अभियानांतर्गत विभागात राबवण्यात आलेल्या कॅम्पेनचा त्यांनी आढावा घेतला. केंद्र सरकारच्या जनजाती कार्य मंत्रालयाकडून धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानाच्या माध्यमातून आदी कर्मयोगी राज्यस्तरीय प्रशिक्षण राबवण्यात येत आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून नवीन विचार व नवा संकल्पना घेऊन काम करावं. आदिवासी विभाग विकासाच्या माध्यमातून आपल्या विभागातील गावनिहाय लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचवण्याचं काम आपण सर्वजण निश्चितच करू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्ह्यात आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून रोजवण्यात आलेल्या गावनिहाय शिबिराबाबत तसेच या शिबिराच्या माध्यमातून देण्यात आलेल्या लाभाबाबत अधिक माहिती दिली. शबरी आवास योजनेतील घरकुल स्थितीबाबतही त्यांनी सविस्तर माहिती दिली. तसेच विभागातील जिल्हानिहाय जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपल्या जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती दिली. जिल्हा प्रकल्प अधिकारी चेतना मोरे यांनी आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या योजनांबाबत माहिती दिली. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प छत्रपती संभाजीनगर अंतर्गत शासकीय आश्रमशाळा वडनेर तालुका कन्नड व शासकीय आश्रमशाळा सुरुडी येथील नूतन शालेय इमारतीच्या आभासी पद्धतीने लोकार्पण करण्यात आलं. या शाळेच्या माध्यमातून या परिसरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबतच सर्व आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉक्टर उईके यांनी दिले. विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांच्या सहभागाने रानभाजी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. या रानभाजी महोत्सवाचं उद्घाटन आदिवासी विकास मंत्री डॉक्टर उईके यांच्या हस्ते झालं. या प्रदर्शनामध्ये पोषण मूल्यांनी भरलेल्या अनेक रानभाज्यांची माहिती देण्यात आली. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या केंद्रीय संचार ब्युरो छत्रपती संभाजीनगर द्वारा छत्रपती संभाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वाकोळणी यांच्या सहकार्याने हर घर तिरंगा व एक पेड़ मां के नाम या विषयावरती विशेष जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन दिनांक 13 ऑगस्ट रोजी वाकोळणी तालुका बदनापूर जिल्हा जालना येथे करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात वाकोळणीचे सरपंच गौतम खिलारे, अर्जुन कोळकर, बाळू वैद्य, मनोहर कोळकर, शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजीनगरचे प्राध्यापक वसंत सारे, केंद्रीय संचार ब्युरो छत्रपती संभाजीनगर प्रबंधक संतोष देशमुख, सहाय्यक क्षेत्रीय प्रचार अधिकारी प्रदीप पवार, संभाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालय प्राचार्य मुख्याध्यापक दिलीप जागरवाल, शिक्षक संजय पठाडे, हरिदास म्हात्रे, संजय भवाने, सीएम बनकर, तुकाराम भवर, शिवाजी झाडे, एनडी शेख, मरकड सर, साळुंके सर, गिरी सर, सटाले सर, नजीब सर, कोटील सर, राव सर, कर्मचारी काळे मामा, काटे मामा, हुसेबाई, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक पंडितराव राठोड, शिक्षक कुलकर्णी सर, राजगुरू सर आदी उपस्थित होते. यावेळी संतोष देशमुख, वसंत संसारे यांनी हर घर तिरंगा व एक पेड़ मां के नाम या विषयावरती मार्गदर्शन केलं. कार्यक्रमाच्या शेवटी दिलीप जागरवाल यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन केलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संजय पठाडे यांनी केलंय. कार्यक्रमामध्ये प्रदीप पवार यांनी हर घर तिरंगा या विषयावरती प्रश्नमंजुषा स्पर्धा घेतली व विजेते वैष्णवी गवाड, किरण पालवे, श्रद्धा खांडेभराड व हर्षदा कचरे यांना व रांगोळी स्पर्धेतील माध्यमिक स्तर विजेते सनोबर शेख, श्रद्धा नागवे, वैष्णवी गवाड, तेजस्विनी शिंगाणे तसेच माध्यमिक स्तर विजेते दीक्षा खांडेभराड, सृष्टी गवाड, भारती शेख, भारती रोड, प्राची शिंगणे व प्राथमिक विद्यार्थी सरफराज शेख व आर्यन सावळे यांना केंद्रीय संचार ब्युरोतर्फे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या श्रावणी काकडे, वैष्णवी काकडे व अंजली मगरे या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केलं. संजय भवने यांनी देशभक्तीपर गीतांवरती विद्यार्थ्यांकडून लेझिम व कवायती सादरीकरण करून घेतलं. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती संभाजी माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणातून संपूर्ण गावात हर घर तिरंगा प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी लेझिम पथकाच्या माध्यमातून व हातात तिरंगा घेऊन प्रभात फेरीकडे सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. प्रथम ग्रामपंचायत कार्यालय, दुसरे जिल्हा परिषद शाळा व नंतर छत्रपती संभाजीनगर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये ध्वजारोहण झालं. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी एकत्र हर घर तिरंगा शपथ घेतली. यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम, हर घर तिरंगा, घर घर तिरंगा आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यावेळी संभाजी माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, पालक, गावकरी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता केंद्रीय संचार ब्युरो छत्रपती संभाजीनगरचे प्रदीप पवार, प्रीती पवार, शरद सादगिले आणि छत्रपती संभाजी माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयाचे जितेंद्र भोंडे व इतर शिक्षक व कर्मचारी आदींनी विशेष परिश्रम घेतला.
अंगदान जीवन संजीवनी अभियानाअंतर्गत दिनांक 3 ते 15 ऑगस्ट 2025 दरम्यान राज्यात अवयवदान पंधरवडा राबवण्यात येत आहे। जिवंतपणी किंवा मृत्यूनंतर आपण लोकांना अवयव दानामुळे जीवनदान देऊ शकतो। अवयव दानामध्ये कुठल्याही धर्माचा किंवा जातीचा विचार केला जात नाही। अवयव दान करा, जीवन वाचवा, एकमेव उद्देश या पार्श्वभूमीवरती अवयवदानबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर यांनी आवाहन केलं आहे। मी जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर मध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण 3 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या दरम्यान अवयवदान सप्ताह पंधरवडा साजरा करत आहोत। यामध्ये विविध ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत। त्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जनजागृती करणे, अवयवदान काय आहे याबद्दल माहिती देणे, जे नागरिक इच्छुक आहेत अवयवदानासाठी त्यांच्याकडून फॉर्म भरून घेणे, त्यांच्याकडून प्रतिज्ञा भरून घेणे आणि वेगवेगळ्या शाळेमध्ये निबंध स्पर्धेचं आयोजन करणे, रांगोळी स्पर्धेचं आयोजन करणे, विविध ठिकाणी गटसभाद्वारे लोकांमध्ये जनजागृती करणे आणि वेगवेगळ्या जे आपले स्टेक होल्डर्स आहेत, म्हणजे जे लोक गाव पातळीवर राहतात, शहरी भागांमध्ये राहतात, त्या लोकांना अवयवदानाबद्दल त्यांचे जे गैरसमज आहेत, ज्या गैरसमजुती आहेत त्यांचं निराकरण करणे हे आपल्या अभियानाचा मूळ उद्देश आहे। यानुसार आपण जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने पोर्टल काढलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला ऑनलाईन आपला मोबाईल नंबर, आधार नंबर देऊन ऑनलाईन त्याच्याबद्दल अवयवदानाबद्दल प्रतिज्ञा घेता येते आणि त्याचबरोबर तुमचा अवयवदानासाठीचा फॉर्म भरता येतो, जेणेकरून तुमच्या मृत्यूनंतर देखील कोणाचे तरी आयुष्य तुम्ही फुलवू शकता। आपल्याकडे जर आजच्या घडीला पाहिलं तर खूप सारे पेशंट्स आहेत ज्यांना अवयवदानाची गरज आहे आणि ते अवयवदान त्यांना ते स्पेसिफिक अवयव न मिळाल्यामुळे त्यांचं जीवन जे आहे ते अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये जगत आहेत आणि जर अवयव त्यांना वेळेवर मिळाले नाही तर त्यांना अकाली जे मृत्यू येणार आहे तो आपण टाळू शकतो। आपल्या एक अवयवदानाच्या जर अवयवदान करायचं पाऊल एक आपण पुढे उचललं तर नक्कीच कोणातरी जीवनामध्ये आपण खूप सारा बदल घडवू शकतो। धन्यवाद। शहरवासियांना एक सुवर्ण संधी। तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा। तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा। आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज। तब्बल 100 वर्षांपासून यशस्वी विद्यार्थी घडवणारे मराठवाड्यातील पहिले महाविद्यालय असलेले शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर या महाविद्यालयात नव्या शैक्षणिक वर्षात अर्थात 2025 आणि 26 मध्ये प्रवेश घेण्याची पुन्हा सुवर्ण संधी। BA, BSc आणि MA साठी प्रवेश खुले आहेत। BA मध्ये निवडा तुमच्या आवडीचे विषय। भाषा विषयाबरोबरच इतिहास, मानसशास्त्र, समाजशास्त्र आणि बरंच काही। मराठी आणि इंग्रजी माध्यमांसाठी स्वतंत्र वर्ग। BSc मध्ये बॉटनी, केमिस्ट्री, झूलॉजी, मायक्रोबायोलॉजी, कॉम्प्युटर सायन्स सारखे आधुनिक विषय। MA साठी खास अभ्यासक्रम, भूगोल, ग्रहविज्ञान आणि संगीत। शिक्षणाची उत्तम व्यवस्था, कमी खर्चात मुला-मुलींसाठी महाविद्यालयाची प्रशस्त इमारत, स्वतंत्र ग्रंथालय, वाचनालय, अभ्यासिका, मुलींसाठी लेडीज रूम, प्रयोगशाळा, वसतिगृह आदींची व्यवस्था। NEP 2020 ची अंमलबजावणी। MPSC, UPSC पूर्व प्रशिक्षणाची खास सुविधा। स्पोर्ट्स, NCC, NSS आणि स्किल बेस्ड कोर्सेससह तुमच्या सर्वांगीण विकासाची हमी। प्रवेशासाठी आजच संपर्क करा। कला शाखेसाठी 9823 139664, BSc साठी 9823 04 23 59, 11वी विज्ञानसाठी 9503 81 89 94 आणि 11वी कला शाखेसाठी 9922 90 09 34। तर वाट कसली बघताय? आजच तुमच्या उज्ज्वल भविष्याची निवड करा। शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय। एज्युकेट, एम्पावर, एनलाइटन। मनोवृत्ती घडवा, भविष्य घडवा। आजच आपला प्रवेश निश्चित करा। 10वी 12वी झाली, आता पुढे काय? शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महाविद्यालयाच्या शोधात आहात तर सर्व विद्यार्थ्यांसाठी एज्युकेशनचा मास्टर स्ट्रोक विवेकानंद शिक्षण संस्था संचालित विवेकानंद कला सरदार दलीप सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समर्थनगर छत्रपती संभाजीनगर NEP राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार BA, BCom, BSc, BBA 2025 व 26 साठी प्रवेश प्रक्रिया व नोंदणी सुरू झाली आहे।
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक व इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ दिल्ली हे अभ्यास केंद्र उपलब्ध आहेच, परंतु आपल्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रशस्त इमारत, 3ही विद्याशाखा, 16 विषयामध्ये पीजीचे अभ्यासक्रम, शिवाय 11 विषयात पीएचडी रिसर्च सेंटर, गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण, 50 वर्षांची उज्ज्वल परंपरा, सुसज्ज ग्रंथालय, ओपॅक, एन लिस्ट आणि रिमोट ऍक्सेसची सुविधा, आधुनिक विज्ञान प्रयोगशाळा, सुसज्ज क्रीडा विभाग, राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवप्राप्त विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात सहभाग, दिव्यांगांसाठी स्पेशल कॉम्प्युटर लॅब, व्यक्तिमत्व विकासासाठी एनसीसी आणि एनएसएस, स्पर्धा परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन, शासनाच्या सर्व शिष्यवृत्ती योजना उपलब्ध, शिवाय स्वाधार योजनेच्या विद्यार्थ्यांना परिपूर्ण लाभ. प्रवेशासाठी संपर्क 0240 23 65 845, 0240 23 65 844, 0240 23 65 813, कार्यालयीन संपर्क 0240 23 65 801. आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि द्या आपल्या करिअरला बूस्टअप. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. नमस्कार, मी डॉक्टर साशा, मी साताऱ्याची आहे. मी इथे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज संभाजीनगर इथे MBBS शिकायला आले होते 5 वर्षापूर्वी. आता मी इथे 3 वर्ष झालं मेसमध्ये आहे. रुचिरा स्वयंपाकघर हे माझ्या आवडीची मेस झालेली आहे. MBBS संपलं, इंटर्नशिप संपली, आता मी इथे जॉब करते, पण माझी मेस कॉन्स्टंट आहे. घरासारखं जेवण मिळतं इथे. माझं घरामध्ये असं असायचं की तव्यावरून चपाती डायरेक्ट ताटामध्ये पाहिजे, ते मला इथे मिळतं. इथलं जेवण एकदम टेस्टी आणि मन भरतं, पोट भरून असं जेवण भेटतं इथे. आता आमच्या लाईफस्टाईलसाठी की म्हणजे जॉब आहे किंवा अभ्यासासाठी एकदम पौष्टिक रिक्वायर्ड न्यूट्रिशन आहे आणि पोटसुद्धा व्यवस्थित भरतं. माझं नाव निलेश पाटील, मी 3rd इयर MBBS स्टुडंट घाटीला शिकतो. मी 1 वर्षापासून रुचिरा स्वयंपाकघरात जेवायला येत आहे. दुसऱ्या शहरात गेल्यावर आपल्याला सर्वात पहिले खाण्याचा खूप मोठा प्रश्न पडत असतो, तर ती ही उणीव इथं भरून काढली रुचिरा स्वयंपाकघराने. घरच्या सारखंच खूप रुचकर आणि मज़ेदार जेवण इथं भेटतं. मैं असल में रुचिरा स्वयंपाकघर से लगभग 3 साल से जुड़ा हूँ. मैं बिजनेसमैन हूँ, मेरा नाम शेख फारूक अहमद है और यहाँ मैं लगभग डेली आता हूँ. दोपहर में भी ज़्यादा मेरा खाना यहीं होता है. इसका बेसिक रीज़न ये है कि इस स्वयंपाकघर में हाइजीन फूड मिलता है, बहुत ज़्यादा साफ़ सफाई है और हाइजीन एनवायरनमेंट है, ये एक इसका रीज़न है. दूसरा ये कि यहाँ पर जैसे आम तौर पर रेस्टोरेंट्स में गरम मसाले डालकर टेस्ट चेंज किया जाता है, वो ना होते हुए ये एक घर जैसा साधारण खाना जो हम खाते हैं, जिसकी वजह से हमारा पेट जो है ख़राब नहीं होता है या हमारे को हेडेक नहीं होता है. ये सारी चीज़ें इसमें मुझे जो है भली भांति जो है यहाँ पाई जाती है. तीसरा ये है कि एक रीज़नेबल प्राइस है, स्पेस अच्छा है, एनवायरनमेंट अच्छा है, इनका कुकिंग का स्टाइल अच्छा है और हाइजीन है. जितना भी अगर मैं जितने साल से यहाँ खाना खा रहा हूँ, ऐसा कभी भी नहीं हुआ कि कभी कोई फूड पॉइजनिंग हुई हो या हाइपर एसिडिटी एटलीस्ट हुई हो, बल्कि यहाँ के खाने के बाद जो है आप निमंत जो है ये सोच सकते हैं कि आप ऐसा लगता है जैसे घर से. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर.
वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर? देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. चंपा चौक ते जालना रोड रस्त्यावरील टोटल स्टेशन सर्वे नंतर बाधित नागरिकांच्या मालकीचे कागदपत्रांची पडताळणी करून त्यांना योग्य तो मोबदला दिल्यानंतरच मार्किंग आणि अतिक्रमणची कारवाई राबवण्यात येणार असल्याची माहिती मनपायुक्त जय श्रीकांत यांनी दिली आहे. मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 329 आणि महानगरपालिकेचे सर्वसाधारण ठराव जे 1989 आणि तसेच त्यानंतर 2005 मध्ये सर्वसाधारण सभांनी ठराव घेतला की या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका हद्दीमध्ये मांस विक्री आणि कत्तलखाना बंद करण्याची, विशेष करून श्रीकृष्ण जयंती जे आहे आणि तसेच जैन धर्मीयांचं पर्यटन परवारंभ ज्या दिवशी असतात त्या दिवशी आपण हे सर्व मांस विक्री आणि कत्तलखाने आपण या ठिकाणी बंद ठेवण्याचे निर्णय केले 89 पासून आणि 2005 मध्ये 329च्या मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम अन्वये त्या घेतलेल्या आहेत. आणि हे या वर्षी श्रीकृष्ण जयंती ज्या दिवशी उपवास असतात ते 15 ऑगस्ट आहे आणि पर्याशीन परवारंभ जे जैन धर्मियांचे आहे ते 20 ऑगस्ट 2025. या अनुषंगाने या दोन्ही दिवस आपण मांस विक्री आणि कत्तलखाना बंद ठेवण्याचा निर्णय महानगरपालिकेने या वर्षीही घेतले. विशेष करून हर्सुलच्या असेल त्यांची म्हणजे त्या ठिकाणची मंदिर आहे त्यांना त्या जागेच्या बदल्यात दुसरी जागा द्यावा. महानगरपालिकेने त्या ठिकाणी जागा शोधून त्यांना आम्ही सुचवलं, त्यांना तो पटला. तसेच चिकलठाणामध्ये त्यांची मंदिराची जागा होती, महादेवाची मंदिराची आहे, विठ्ठल रुक्मिणीची मंदिराची आहे, त्या ठिकाणी ही व्यवस्था केली. चिकलठाणामध्ये कब्रस्तान जाते, त्याबद्दल चिकलठाणामध्ये आम्ही सरकारी जागा घेऊन त्यांना जेवढी जागा जाते त्याच्या 1.5 पट जागा त्यांना देतो. ज्यांची दुकानं जात आहेत आम्ही त्यांना सांगितलं तुम्हाला दुकानाबदल्यात पैसे पाहिजे का, TDR पाहिजे किंवा दुकान बदल्यात आम्ही दुकान बांधून देतो. ज्या ठिकाणी जागा आहे शक्य आहे त्या ठिकाणी आपण बांधून देतो. आता विशेष करून आता चंपा मस्जिदपासून आता मार्किंग करतो. ज्यांची जागा जाणार आहे त्यांना आपण नोटीस देणार आहे आणि नोटीस देऊन त्यांच्याकडून कागदपत्र मागून घेऊन त्यांना योग्य मोबदला देऊनच आपण कारवाई करणार. कोणाला म्हणजे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये आपण जे कायदा आणि जे आहेत ते प्रोसिजर फॉलो करूनच करतो आणि विशेष करून गैरसमज याच्यामधून दूर राहिलं पाहिजे म्हणून आम्ही संवाद आणि संपर्क आणि शक्य तेवढं समाधान करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अँटी रॅगिंग सप्ताहाचं उद्घाटन मंगळवारी करण्यात आलं. यावेळी संबंधित विद्यार्थ्यांना अँटी रॅगिंग संदर्भात शपथ देण्यात आली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सर्व विभागामध्ये 12 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट अँटी रॅगिंग सप्ताहानिमित्त विभागातील विद्यार्थ्यांसाठी पोस्टर व शॉर्ट व्हिडिओ रील्स आयोजित केल्या आहेत. या स्पर्धेची मध्यवर्ती कल्पना रॅगिंग प्रतिबंधक ही असून स्पर्धेचं स्वरूप पोस्टर मेकिंग स्पर्धा, प्रथम पारितोषिक 1,500 रुपये, द्वितीय पारितोषिक 1,000 रुपये, तृतीय पारितोषिक 500 रुपये, उत्तेजनार्थ पारितोषिक 300 रुपये, तसेच रील्स स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक 1,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 500 रुपये, तृतीय पारितोषिक 500 रुपये, उत्तेजनार्थ पारितोषिक 300 रुपये करिता सदरील परिपत्रक आपल्या विभागातील सूचना फलकावरती लावून सर्व विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून द्यावं असं संचालक डॉक्टर कैलाश अंभुरे यांनी कळवलंय. दरम्यान अँटी रॅगिंग शपथ घेण्याकरता विद्यार्थी विकास संचालक डॉक्टर कैलाश अंभुरे, डॉक्टर भास्कर ताठे, डॉक्टर जयश्री सूर्यवंशी, डॉक्टर चंद्रकांत कोकाटे, डॉक्टर पुरुषोत्तम देशमुख, डॉक्टर गिरीबाला बोंदले, डॉक्टर सतीश पद्मे आणि विद्यार्थी उपस्थित होते. पत्रकार आणि शाहीर या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. लोकमान्य टिळक यांनी पत्रकारिता केली तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी शाहिरीच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न जिवंतपणे मांडले. दोघेही भारतीय असंतोषाचे जनक होते.
असं प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर शेषराव पठाडे यांनी रविवारी 3 ऑगस्ट रोजी येथे केलंय. चिरतरुण ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने आयोजित लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त कार्यक्रमामध्ये डॉक्टर पठाडे बोलत होते. अध्यक्षस्थानी चिरतरुण वॉकर्स क्लबचे अध्यक्ष शिवाजीराव रामरुले होते. भारत माते तुला वंदन करुणी या गाण्याने सुरुवात करून डॉक्टर पठाडे म्हणाले की महाराष्ट्रातील शाहिरी परंपरेचा वारसा समृद्ध आणि संपन्न आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य उभारणीतील शाहिरांनी महत्वाची भूमिका पार पाडली. शाहीर अज्ञानदास उर्फ अग्निदास या शाहिराने प्रतापगडाचा पोवाडा रचला आणि मराठी भाषेत पोवाडा हा एक रोमांचकारी काव्यप्रकार म्हणून पुढे रूढ झाला. संशोधक यन केळकर यांनी ऐतिहासिक पोवाडे हा एक सखोल व विस्तीर्ण ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये त्यांनी शिवकाल तसेच पेशवाईतील 300 पोवाड्यांचं एकत्रीकरण केलं आहे. पोवाडा सादर करताना शाहीर कथानकात एवढं एकरूप होतात की सभोवतीचे वीरश्रीयुक्त युद्धाचे हुबेहूब वर्णन करून त्यातील बारकावे स्पष्ट करतात. शाहिरांची शब्दकला, त्यांची देहबोली, आरोह अवरोह एवढे जबरदस्त असतात की घटनांचं हुबेहूब चित्र ते नजरेसमोर उभं करतात. हे स्पष्ट करताना शाहीर पत्रकार डॉक्टर पठाडे यांनी शाहीर अगनदास यांच्या अफजल खानाचा वध चा पोवाडा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची माझी मैना ही पोवाडेबाज छक्कड आणि लावणी सम्राट ज्ञानोबा उत्पात यांची वाटलं होतं तुम्ही याल या शृंगारिक लावणी प्रभावीपणे सादर केली. अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेल्या लावणीतील सौंदर्य स्थळे त्यांनी स्पष्ट केलं. माझी मैना गावाकडे राहिली ही लावणी तर त्यांनी इतक्या प्रभावीपणे सादर केली की रसिकांनी टाळ्या वाजवून त्यांना दाद दिली. उत्तर पेशव्यातील पठ्ठे बाबूराव यांच्या काव्य लेखनाची आणि लावणीची ठळक वैशिष्ट्ये सांगून डॉक्टर पठाडे यांनी बैठकीत लावणी व फडातील लावणी यातील मौलिक फरक स्पष्ट केला आणि लावणी हा कलाप्रकार मराठी लोकसंस्कृतीचा कसा अविभाज्य भाग बनलाय हे सोदारहन स्पष्ट केलं. शाहीर साबळे दादा कोंडके यांच्या शाहिरीवरही त्यांनी प्रकाश टाकला. अण्णाभाऊंनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत केलेलं कार्य इतिहासाला कलाटणी देणारं ठरलंय. प्रामुख्याने अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख, दना गव्हाणकर यांच्या कार्यावर त्यांनी प्रकाश टाकला. प्रारंभी चिरतरुणचे ज्येष्ठ सदस्य प्राध्यापक डॉक्टर विलू धारूरकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला आणि प्रास्ताविकपर भाषण केलं. कार्यक्रमाचं आयोजन चिरतरुणचे संघटक विजय जोग यांनी केलं तर अनंत पवार यांनी कार्यक्रमाचं उत्तम प्रकारे व्यवस्थापन केलं. कार्यकारी अध्यक्ष बाळासाहेब राऊत यांनी सूत्रसंचालन करून सर्वांचे आभार मानले. या प्रसंगी डॉक्टर शिवाजी धनवले, उत्तमराव पवार, गणेश महाजन, रमाकांत शिंदे, जयकुमार भुईरकर, राजाराम साळवे, भारत चौधरी, कासारे पाटील, तेठे, इंगळे आदींसह सिडको N2 परिसरातील रसिक आणि वॉकर क्लबचे सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते. त्यांना उद्देशून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे म्हणतात एकच कडवं घेतो की समरगीताचे काही गुण शाहीर आणि पोवाड्याचे सुद्धा काही साधर्म्य त्या गीतात आहे. लढाईला जे प्रवृत्त करतं ती सीमेवरील जनता प्रतिकात्मक ही लावणी आहे. माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली. माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली. माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली. माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली. माझी मैना कशी आहे एकच कडवं. ओतीव बांधा रंग व्हाळकोर चंद्राची, ओतीव बांधा रंग व्हाळकोर चंद्राची. हसून बोलायची, मंद चालायची, सुगंध घेतली सतेज कांती. घरी पुतळी सोन्याची, हिरकणी हिऱ्याची, काठी आंधळ्याची. तशीच ती माझी गरीबाची मैना रत्नाची खान. हे 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 मैना रत्नाची खान, माझा जीव की प्राण. मैना रत्नाची खान, नसे सुखाला वाण. तिच्या जीवाची छक्कड मी गायली, माझ्या जीवाची होती या काहिली. माझी मैना गावावर राहिली. या लावणी समर गीताची काही नाही, पोवाड्याचे काही नाही, त्याच्या डमडमची मुळी आहेत आणि बिनी मारायची अजून राहिली असे शब्दप्रयोग आहेत. म्हणून लढ्याला जे प्रवृत्त करतं ते गीत समरगीत. शहरातील माणिकचंद पहाडिया विधी महाविद्यालयातून 3 वर्षांच्या LLB अभ्यासक्रमात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या वाशिम जिल्ह्यातील बोराळा गावचा विद्यार्थी सुनील गणेश वानखेडे याचा माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. हा सन्मान त्याने शेतकरी असलेल्या आईवडिलांच्या उपस्थितीत स्वीकारलाय. त्याच्या या कृतीने माजी सरन्यायाधीश चंद्रचूड
यांच्यासह उपस्थितांची मने जिंकली। याविषयीचा उल्लेखही चंद्रचूड यांनी आपल्या मार्गदर्शनात केलाय। माणिकचंद पहाडिया विधी महाविद्यालयातून 3 वर्षाच्या LLB अभ्यासक्रमात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या वाशिम जिल्ह्यातील बोराळा गावचा विद्यार्थी सुनील गणेश वानखेडे याचा माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला। हा सन्मान त्याने शेतकरी असलेल्या आईवडिलांच्या उपस्थितीत स्वीकारला। त्याच्या या कृतीने त्याने सर्वांचीच मने जिंकली। याविषयीचा उल्लेखही माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी आपल्या मार्गदर्शनात केला। माणिकचंद पहाडिया विधी महाविद्यालयातर्फे स्वर्गीय विष्णुपंत अद्वंत स्मृती व्याख्यानमाला तापडिया नाट्य मंदिरमध्ये शनिवारी पार पडली। अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्ष ॲडव्होकेट कल्पलता पाटील भारसवाडकर होत्या। महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर CM राव यांनी व्यासपीठावरती उपस्थिती दर्शवली। प्राचार्य राव यांनी महाविद्यालयाचा लौकिक सांगितला। विधी अभ्यासक्रम शिकवताना सर्वात कमी शुल्क घेणारं हे देशातील एकमेव महाविद्यालय असल्याचं त्यांनी सांगितलं। अध्यक्षीय समारोपात ॲडव्होकेट भारसवाडकर यांनी संस्थेचा गौरवशाली इतिहास सांगितला। स्वर्गीय विष्णुपंत अद्वंत यांच्याविषयी श्रीकांत अद्वंत यांनी माहिती दिली। या कार्यक्रमात माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या हस्ते BA LLB अभ्यासक्रमात पहिला क्रमांक पटकावणाऱ्या जिया उर रहमान यांच्यासह LLB मध्ये प्रथम आलेला सुनील वानखेडे याचा पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला। वानखेडे याने आई वडिलांना व्यासपीठावरती सोबत नेलं। त्या ठिकाणी तिघांनी मिळून पारितोषिक स्वीकारलं। या कृतीला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद दिला। तसेच चंद्रचूड यांनी शेतकरी कुटुंबातील युवकांकडे प्रचंड गुणवत्ता असल्याचं मार्गदर्शनात सांगितलं। ॲडव्होकेट नेहा कांबळे यांनी सूत्रसंचालन केलंय, तर पाहुण्यांचा परिचय करून देताना ॲडव्होकेट हरीश अद्वंत हे व्यासपीठावरती दिसले आणि त्यासोबतच त्यांनी आभार सुद्धा मानले। तर माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या हस्ते पारितोषिक स्वीकारताना आई वडिलांसह सुनील वानखेडे। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। आदिवासी पारधी भगिनींचे म्हणणं न ऐकताच आदिवासी मंत्री अशोक उईके यांचा काढता पाय। तर आदिवासी विकास विभागाच्या योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावी व पारदर्शक पद्धतीने करा, आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके यांचं प्रतिपादन। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज।